Today's play activity is Zip Zap, which comes under the category of social and personal development of preschool student. So this play activity can be shared with preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years. And the objective of this play activity is to help children to get to know each other, to increase self-confidence and to develop memory. How we have to play this activity? Make all the children stand in circle. Let the children introduce themselves to the group. All the children should know each other's name. Now stand in the middle and point to the child and say zip. The child has to call out the name of a child standing to her right. When you point to a child and say zap, then the child has to call out the name of a child to her left. Keep moving around the point to all the children by turns. And do it slowly at first and then start calling out quickly. If a child makes a mistake, he or she should step out of a game. Carry on the game until only 2 children are left. Zip Zap ही प्ले ॲक्टिव्हिटी मुलांचा सामाजिक आणि व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत करते. ह्यामध्ये मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो, मेमरीसुद्धा वाढते आणि एकमेकांविषयी माहिती होते. ह्यामध्ये मुलं सगळे सर्कलमध्ये उभे असतील आणि सुरुवातीला ते एकमेकांची नावं सांगतात, स्वतःचीही नावं सांगतात आणि जेणेकरून ते सगळ्यांची नावं माहिती होतील. आणि मग टीचर सेंटरमध्ये उभे आहेत आणि त्या सर्कलमधल्या कुठल्याही एका विद्यार्थ्याकडे हात करतात आणि त्या झिप म्हणतात. मग झिप ज्या विद्यार्थ्याला उद्देशून मॅमने झिप म्हटलेलं आहे त्या मुलाच्या राईट साईडला जो मुलगा असेल त्या मुलाचं नाव सांगायचं आहे. आणि जर मॅम एखाद्या दुसऱ्या मुलाकडे हात करतात नंतर आणि त्या झॅप म्हणतात, त्यावेळेस झॅप म्हटल्यानं ज्या मुलाला उद्देशून मॅमने झॅप म्हटलेलं आहे त्या मुलाच्या लेफ्ट साईडला जो मुलगा उभा आहे त्या विद्यार्थ्याचं नाव सांगायचं आहे. अशा पद्धतीने मॅम एक वेळेस एकेका मुलाला उद्देशून झिप किंवा झॅप म्हणतात आणि हळूहळू सगळ्या मुलांची नावं सांगितल्या जातात आणि सगळे मुलं एकमेकांना ओळख होऊन जाते त्यांची. आणि हा गेम आपल्याला खेळायचा आहे जोपर्यंत फक्त 2च मुलं राहत नाही. म्हणजे ज्याही मुलाची मिस्टेक झाली तो मुलगा गेमच्या बाहेर होईल आणि मग हळूहळू असे मुलं कमी होतील आणि 2 मुलं राहीपर्यंत आपल्याला हा गेम खेळायचा आहे.